मायक्रोग्रीनच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया मायक्रोग्रीन वाढण्यासाठी योग्य माध्यम कोणते आणि मायक्रोग्रीन आणि रेग्युलर भाज्यांमध्ये नेमका फरक काय। तर मायक्रोग्रीन वाढण्यासाठी योग्य माध्यम म्हणजे कोकोपीट, वर्मिक्युलेट, परलाइट, माती। कोकोपीट हलकं असतं आणि पाणी चांगलं धरून ठेवतं, ज्यामुळे मुळांची वाढ चांगली होते। साधी बागकामाची मातीही चालते, पण ती भुसभुशीत आणि स्वच्छ असावी। ग्रीनला दिवसातून कमीत कमी 4 ते 6 तास अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश किंवा LED ग्रो लाईटची गरज असते। जास्त प्रखर उन्हात ठेवू नका, नाहीतर ती जळून जातील। योग्य प्रकाशामुळे त्यांचा रंग आणि पोषण मूल्य वाढतं। मायक्रोग्रीन्स आणि पूर्ण वाढलेल्या रोपांची तुलना। पहिलं म्हणजे व्हीट ग्रास। मायक्रोग्रीनमध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्सने भरपूर, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे। मायक्रोग्रीनमध्ये व्हिटॅमिन ईचे प्रमाण पूर्व वाढलेल्या गव्हापेक्षा 40 पट जास्त असते। दुसरं म्हणजे रेड कॅबेज। मायक्रोग्रीनमध्ये व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, रेड ब्लड सेल्स निर्मितीस मदत करते आणि आयर्न लोह शोषण्यास उत्तम आहे। मायक्रोग्रीन्समध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण पूर्व वाढलेल्या लाल कोबीपेक्षा 6 पट जास्त असते। आणि तिसरं म्हणजे तुळशी। त्यामध्ये व्हिटॅमिन के हृदयविकारापासून बचाव करते, रक्त गोठण्यास मदत करते आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडांच्या रोगांवर उपयुक्त आहे। मायक्रोग्रीनमध्ये व्हिटॅमिन के चे प्रमाण पूर्व वाढलेल्या तुळशीपेक्षा 8 पट जास्त आहे। आणि चौथं म्हणजे कोथिंबीर, कोरिएंडर। त्यामध्ये बी कॅरोटीन पेशींची वाढ आणि हाडांच्या विकासासाठी आवश्यक आहे, तसेच रोगप्रतिकार शक्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे। मायक्रोग्रीनमध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण पूर्व वाढलेल्या कोथिंबीरीपेक्षा 3 पट जास्त आहे। हे छोटेसे मायक्रोग्रीन्स तुमच्या आरोग्यासाठी एक मोठं पाऊल आहे। तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला।